सर? तुम्हाला वाढलेल्या वजनाबरोबर काय काय व्याधी होत्या, काय झालं होतं एक्झॅक्टली? सर, वाढलेल्या वजनामुळे मी 4 दिवसाला आजारी पडायचे. 13 वर्षापासून मला पीसीओडीचा प्रॉब्लेम होता आणि थायरॉइड ही मला 13 वर्षापासूनच सुरू झाला होता. माझी सर्दी बाहेर पडत नव्हती, त्याच्यामुळे माझ्या कानाचा पडदा फाटला होता. कानातून सर्दी माझी बाहेर पडायची. म्हणजे सततच माझ्या कानातून रक्त आणि पू यायचं. त्याचबरोबर मला 6 एमएमचे दोन्ही किडण्यांमध्ये 4 खडे होते. शुगर डिटेक्ट झाली होती मागील 2 वर्षापासून. हाय बीपी होता माझा 200च्या खाली, कधी बीपी येत नव्हता सर. खूप सारे चॅलेंज होते. गुडघेदुखी, टाचदुखी, पाठीमध्ये 5व्या-6व्या मणक्यामध्ये गॅप होता आणि 4 ते 5 वर्षापासून मला रात्रभर झोप लागत नव्हती आणि जर मी झोपले पहाटे-पहाटे तर सकाळी मला उठवतही कोणी नव्हतं. माझी मुलं उपाशी तर उपाशी शाळेला जायची सर. खूप सारं म्हणजे इतकं टेन्शनमध्ये मी होते. मोबाईलमध्ये स्वागत तोडकर, दीक्षित डाएट सगळं दिवसभर असं सर्च करत राहायचे. त्याच्यामुळे मी डिप्रेशनमध्ये चालले होते सर. ओके 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 येस. मी तुम्हाला काही वेगळ्या बाबतीत थोडस तुमच्याकडून मला गायडन्स पाहिजे. वाढलेल्या वजनामुळे तुम्हाला काय काय व्याधी होत्या त्या तुम्ही सांगितलं. म्हणजे तुम्हाला पीसीओडी होती फर्स्ट, ओके. त्यानंतर तुम्हाला थायरॉइड होतं, शुगर डिटेक्ट झाली होती, बीपी होता, शिवाय तुम्ही काही फ्रिक्वेंट डेज नंतर 4 दिवसानंतर 5 दिवसानंतर सतत आजारी पडायचे. मग हे सगळं सगळ्यात मेजर तुमचा जो व्याधी होती ती 13 वर्षापासून तुम्हाला पीसीओडी होती. मग ह्यासाठी तुम्ही काय काय प्रयत्न केले होते? म्हणजे आता तुम्ही सांगितलं स्वागत तोडकर म्हणा किंवा युट्यूबचे काही नुसके तुम्ही आजमावले असेल, पण काही याच्यासाठी डॉक्टरांची ट्रीटमेंट घेत होतात? हो सर. प्रत्येक ठिकाणी जे कुणी सांगल तिथं मी जात होते. आयुर्वेदिक करत होते. कुठले काढे म्हणू नका, काय म्हणू नका. 3 डॉक्टरांचं ट्रीटमेंट चालू होतं. फलटण, बारामती, नातेपुते. प्रत्येक महिन्याला नातेपुतेच्या नामांकित डॉक्टर होते ते पीसीओडी बद्दल आणि ह्याच्याबद्दल. तर त्यांच्याकडे जात होते. पण डॉक्टरांनी सांगितलं होतं, की गर्भपिशवीला तुमच्या सूज आलेली आहे आणि असा जर प्रॉब्लेम राहिला तर पिशवी काढावी लागेल. पण वजन खूप होतं आणि पोटाचा घेरही खूप होता. चरबी जास्त असल्यामुळे डॉक्टर म्हटले आपण पिशवीही काढू शकत नाही. आणि त्याच्यामुळे माझं एज सततच 6 पॉइंट वरतीच असायचं, वाढत नव्हतं काही केल्याने. येस. मग हे एक 13 वर्षापासून तुमची ही ट्रीटमेंट चालू होती, पण पीसीओडी, थायरॉइड आणि मधुमेह, डायबेटीस, मला ह्या 3 व्याधींबद्दल आज तुमच्याशी थोडं डिस्कस करायचं आहे. या 3 व्याधी तुम्हाला बरेच दिवसापासून होत्या. या 3 व्याधींवर तुम्ही वेगवेगळ्या डॉक्टरांकडे ट्रीटमेंट घेत होते. मग ह्याच्यातून काही तुम्हाला बदल जाणवला का जेव्हा डॉक्टरांकडे तुम्ही ट्रीटमेंट घेत होते? तर स्पेसिफिकली सांगा की काय तुमच्यामध्ये काही चेंज झाला होता का? नाही सर, गोळ्या औषधं होती तोपर्यंत 1 महिन्याच्या गोळ्या पीसीओडीसाठी डॉक्टर द्यायचे. 22-23 दिवस गोळ्या खायच्या. त्याच्यानंतर पिरियड यायचा. पुन्हा 5व्या दिवसापासून गोळी खायची. जर कंटाळून जर मी त्या महिन्यात गोळी नाही खाल्ली तर मला पिरियड येत नव्हता आणि खूप खूप त्रास व्हायचा. घरातले सगळे डिस्टर्ब असायचे आणि शुगरचं म्हणाल तर सर माझी शुगर इतकी हाय झालेली होती, की डायरेक्ट डॉक्टरांनी मला इन्सुलिन चालू केलं होतं. काही खायचं म्हटलं की पहिलं इन्सुलिन टोचून घ्यायचं होतं. त्याच्यामुळे अंगाची अशी चाळण झाल्यासारखी व्हायला लागली होती सर. येस. बर, मला सांगा तुम्हाला या आरोग्य फॅमिलीची ओळख कोणी करून दिली? या आरोग्य फॅमिलीची ओळख माझे दीर प्रल्हाद शिंदे यांनी करून दिली. महिनाभर ते आम्हाला फोन करत होते, की तुम्हा दोघांनाही गरज आहे, तुम्ही जॉईन व्हा. पण मी कंटाळून त्यांचा फोनही उचलत नसे, की जाऊ दे कंटाळा आलाय हे सगळं करून करून, ह्याने कुठं काय होणार आहे का? मग 1 महिना ते सततचे आम्हाला कॉल करत होते. त्यानंतर आशा मॅडम आणि दीपक वाघमारे सर हेही आम्हाला पहाटे उठवायला कॉल करायचे. गुड मॉर्निंग म्हणायचो आणि झोपून जायचो आम्ही. पण त्यानंतर म्हटलं हे रोजच फोन करायला लागलेत, आपण एवढे पैसे घालवलेत, 1 महिन्यासाठी आपण करून बघूया. म्हणून आम्ही जॉईन झालो होतो सर. येस, अमेझिंग.
आणि आरोग्य फॅमिलीमध्ये जॉईन झाल्यानंतर असं काय झालं तुमच्यामध्ये, काय बदल झाला की तुमच्या ज्या डिसऑर्डर्स होत्या त्या तुमच्या सगळ्या क्लिअर झाल्या? काय तुम्ही असं केलं? सर मला चहा प्यायची खूप सवय होती. 1 लिटर दूध घेतलं तर दिवसभर मी एकटीच त्याचा चहा करून प्यायचे. चालायला जायचे. घरातून संध्याकाळी चहा करून प्यायचे 2 कप. चालायला जायचे, चालून यायचे, पुन्हा चहा प्यायचे. त्याच्यामुळे ॲसिडिटी इतकी भयंकर होती मला. दिवसाच्या 2-2 गोळ्या खाल्ल्या तरी माझी ॲसिडिटी जात नव्हती. पण या आरोग्य फॅमिलीमध्ये आल्यानंतर माझा साखरेचा आणि दुधाचा चहा बंद झाला. आपला आयुर्वेदिक काढा सुरू झाला. त्यामुळं पहिल्या 3 दिवसामध्ये मला ॲसिडिटीला खूप सुंदर असा रिझल्ट आला. त्यानंतर असं वाटलं काहीतरी आहे याच्यामध्ये, की माझी एवढ्या दिवसाची ॲसिडिटी बंद झाली आणि असं करत-करत माझी एनर्जी लेव्हल वाढत गेली सर. त्याच्यानंतर जे काही आपण चहा, टोस्ट, खारी बटर खात होतो, ते बंद झालं आणि जगातील नंबर 1 हे आमच्या जीवनामध्ये आलेलं अमृत, हे सुरू झालं. याच्यानंतर मला इतकं सुंदर असा रिझल्ट यायला लागला सर. कित्येक दिवसापासून मला झोप लागत नव्हती. पण पहिल्या 8 दिवसामध्येच मला 9:00-9:30 ला झोप यायला लागली आणि पहाटे आम्ही 5 वाजता उठायला लागलो सर. असे खूप येस. खूप सुंदर असे बेनिफिट मला मिळायला लागले. येस. मंजुषाताई, हा तुमचा बिफोर आफ्टरचे फोटोग्राफ्स आहेत. ओके. मला ह्या फोटो बद्दल जाणून घ्यायचंय. त्या लेफ्ट साइडच्या तुम्हीच आहात का तुमची मोठी बहीण आहे? सर मीच आहे. ओके. ह्या फोटोमध्ये आणि अलीकडच्या फोटोमध्ये तुमच्या स्किन मध्ये पण मला इथं फरक जाणवतोय. तर काय हो सर, एक्झॅक्टली? खूप चांगलं वाटतं. येस, येस, येस. तुमचे 2-3 फोटोज दिसतायत इथे माझ्याकडे आणि खूप अमेझिंग असा बदल येत आहे तुमच्यामध्ये. तर मला दुसरा फोटो पण इथे ओपन करावा असं वाटतं, की काय चॅलेंज म्हणजे घडू शकतं, किती चांगल्या गोष्टी घडू शकतात या सकस संतुलित आहारामध्ये. तुम्ही चेक करू शकता. मी आधी सांगितलं होतं की त्वचा खूप राखलेली होती, काळवंडलेली होती आणि आता तुम्ही बघू शकता की काय बदल झालेला आहे. या फोटो बद्दल काय सांगाल ताई? हा कधीचा फोटो आहे? हा शर्टवरचा सर वर्कआउट सुरू केला तेव्हाचा फोटो आहे आणि हा फोटो आम्हाला महाबळेश्वरला जायचं होतं मागील महिन्यामध्ये. त्यावेळेसचा येस. हा फोटो आहे. मी नवीनच जीन्स आणि हा टी-शर्ट घेतला होता आणि तो घालून फोटो काढला होता. क्या बात है, क्या बात है. बहुत बढ़िया. एक मिनिट. येस. यामध्ये तर खूप अमेझिंग असा चेंज झाला ताई तुमच्यामध्ये. 92 केजी, नाऊ 67 केजी. 67 किलो आज तुमचं वजन इथं दिसतंय. या फोटो बद्दल तुम्ही काय सांगाल, की काय एक्झॅक्टली हा मेकओव्हर आहे? हो सर, खूप सुंदर, खूप सुंदर. या पिवळ्या साडीवरच्या फोटोकडे मला आता पाठीमागं बघायलाही नको वाटतंय. हा मी महाबळेश्वरमध्ये गेल्यानंतर फोटो काढलेला आहे. असा हसू कधीच आमच्या चेहऱ्यावरती नव्हतं. पण इतका येस. सुंदर प्रयोग आम्ही करू शकतो आणि कुठलाही फोटो माझा बिना हसता नाहीये आता. आधी हसून फोटो काढायचं म्हटलं, की डोळे दिसत नसायचे. त्याच्यामुळं हसणं हा प्रकारच नव्हता सर कधी. पण आता सहज जरी आहार घेताना जरी फोटो काढायचा म्हटलं, तरी आम्ही हसून फोटो काढतो. एवढा सुंदर आनंद आमच्या जीवनामध्ये आलेला आहे, केवळ आणि केवळ फक्त ह्या सकस संतुलित आहारामुळं. हे येस. पौष्टिक अमृत आमच्या जीवनामध्ये आलंय सर. परफेक्ट, परफेक्ट. तर खूप छान मंजुषाताई, मी इथं डिस्क्लेमर देऊ इच्छितो की हा मंजुषा शिंदे मॅडमचा वैयक्तिक बदल आहे. व्यक्तिपरत्वे वेगवेगळे बदल, वेगवेगळे अनुभव येऊ शकतात. तर खूप छान मंजुषाताई, खूप अमेझिंग असं तुम्ही आज गाईड केलं आणि सर याबरोबरच मी सांगेन, माझ्या मिस्टरांनी 30 किलो वजन कमी केलेलं आहे. माझ्या मुलीने 3 महिन्यामध्ये 15 किलो वजन कमी केलंय आणि माझा मुलगा डॉक्टर आहे सर. त्यानेही 17 किलो वजन कमी केलेलं आहे. असे खूप सुंदर रिझल्ट आम्हाला या अमृतामुळे आलेले आहेत आणि आम्ही खूप असं आनंदी जीवन जगत आहोत. मेडिकल फ्री झालेलो आहोत सर. आता जवळ-जवळ 7 ते 8 महिने झालं आमच्या घरामध्ये डॉक्टरांनी माझ्या
कंपल्सरी सगळ्या गोळ्या बंद केलेल्या आहेत सर. आणि आता जरी माझं एचबी चेक केलं तरी 14 पॉइंट माझं एचबी आहे सर. जे की म्हणजे मी काही किलोने वाढत नव्हतं. मला परत सांगा, तुमचं किती वजन कमी झालंय टोटल? माझं 25 किलो वजन कमी झालंय सर. मित्रांचं किती झालं? 30 किलो. मुलीचं? 15 किलो. आणि मुलाचं? 17 किलो. 87 किलो एकट्या शिंदे कुटुंबाच्या घरातनं कमी झालंय. ओके, 87 किलोचा फॅट लॉस आज एकट्या शिंदे कुटुंबाच्या घरातनं झाला. काय भावना आहे ताई? आधीची फॅमिलीची तुमच्या जी सगळी दिनचर्या होती आणि आत्ताची दिनचर्या याच्यामध्ये किती बदल झाला? खूप खूप बदल झालाय सर. 15 किलो तेल आम्ही डब्याने तेल आणत होतो. ते आम्हाला 2 महिनेही जात नव्हते. इथं फक्त आम्ही 3 व्यक्ती होतो तरी आम्हाला एवढं तेल लागायचं. पण या आरोग्य फॅमिलीत आल्यानंतर खूप सारे चेंजेस झाले सर. आमचं म्हणजे पूर्ण लाईफस्टाईल बदलून गेली. आणि हे सगळं श्रेय मी देते आपल्या या आरोग्य फॅमिलीला, या सकस संतुलित आहाराला. आणि माझे कोच आशादेव मॅडम आणि दीपक वाघमारे सर यांनी खूप छान असं मार्गदर्शन मला केलं. त्यामुळंच मी हा सगळा बदल करू शकले सर, माझ्या कुटुंबाचा आणि माझा. आणि आम्ही आनंदी जीवन जगू शकत आहे आता. नाही तर आम्हाला प्रत्येक 4 दिवसाला 8 दिवसाला दवाखान्याच्या वाऱ्या कराव्या लागणार होत्या. आणि माहित Yes. नव्हतं मी आता जिवंत असते का नसते, कारण खूप टेन्शन मध्ये होते मी सर. Yes, yes. खूप छान मंजुषाताई. संपूर्ण परिवाराने 87 किलोचा फॅट लॉस केलाय. बघा, इथं जर कुणी एकटच व्यक्ती वर्कआउट करत असतील, ओके, माझं सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे की जर एकटीच एखादी व्यक्ती इथं वर्कआउट करत असेल आणि तुमच्या घरामध्ये तुमचे पती असतील, तुमचे आई बाबा असतील, आई वडील असतील किंवा मुलं असतील आणि ते जर आयडियल वेटला नसतील, तर तुम्ही सर्वांनी एकत्र वर्कआउट करून मंजुषा शिंदेताईंच्या फॅमिलीचा रेकॉर्ड तोडू शकता. ओके, 87 किलोचा रिझल्ट आहे त्यांचा. तर कुणी जर इंटरेस्टेड असेल हा फॅमिलीचा रिझल्ट ब्रेक करण्यासाठी, तर त्यांना खूप शुभेच्छा. त्यांना एक स्पेशल रिकॉग्निशन रिवॉर्ड मिळतील गोल्डन फिटनेस फॅमिलीतर्फे. तर खूप छान मंजुषाताई, तुमच्या चेहऱ्यावरचं हे असू असंच राहू दे. वरचेवर आम्हाला गाईड करत चला आणि तुमच्या माध्यमातून आम्हाला आज बऱ्याचशा गोष्टी कळल्या. त्यातली महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या प्रत्येक व्याधीसाठी वेगवेगळे डॉक्टर होते. पीसीओडी साठी वेगळा होता, शुगर साठी वेगळा होता, थायरॉइड साठी वेगळा होता. ओके, पण इथं आल्यानंतर गोल्डन फिटनेस फॅमिलीमध्ये आल्यानंतर तुमचा कोच हा एकच होता, अनेक व्याधी. त्या कोचने तुमच्यावर काय केलं, तुमचं जे वाढलेलं वजन होतं ते कमी करण्यासाठी मदत केली. हॅपी हेल्दी लाईफस्टाईल तुमच्यावर बिंबवलं. तुम्ही त्याला रिस्पॉन्स दिला, तसं करायला लागले. वजन कमी झाल्यामुळे, वाढलेल्या वजनामुळे ज्या ज्या व्याधी झाल्या होत्या त्या ऑटोमॅटिकली कमी झाल्या. कॅलरी मॅनेजमेंट झालं आणि खूप सुंदर अमेझिंग असा परिवाराचा रिझल्ट आला. मी पुन्हा एकदा संपूर्ण परिवारासाठी डिस्क्लेमर देऊ इच्छितो की हा शिंदे कुटुंबाचा वैयक्तिक बदल आहे. व्यक्ती परत्वे किंवा कुटुंब टू कुटुंब वेगवेगळे रिझल्ट येऊ शकतात. तर खूप छान ताई, खूप मस्त, अमेझिंग. थँक्यू व्हेरी मच. आपण इथून पुढे जाऊया. प्राची फळदू मॅम, निप्पाणी ग्रुप. सिस्टीमचे धन्यवाद मानते. थँक्यू मॅम, थँक्यू व्हेरी मच.